घरातलीच लोक त्रास देतात. ज्यांच्यावरती खूप प्रेम केलं तीच लोक सतत आपल्याला रडवतात. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपलं स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे शत्रुबाधा. आत्ताच्या काळात जर आपण बघितलं तर आपले मित्र मोजकेच असतात, पण आपले शत्रू भरपूर असतात. आपण एखादी मोठी वस्तू घरामध्ये आणली किंवा एखादं छोटंसं कार्य केलं, आपल्याच जवळच्या लोकांना ते बघवत नाही. मग कधीतरी ते आपल्याला नजर लावतात, आपल्याला मागे खेचण्यासाठी प्रयत्न करतात, कटकारस्थानं करतात. बऱ्याच वेळा आपल्याला आपले शत्रू माहिती असतात, पण बऱ्याच वेळा आपल्याला आपले शत्रू माहिती नसतात. बघा, जेव्हा आपल्या आयुष्यात एखादा तरी शत्रू तयार होतो तेव्हा तो आपल्यासाठी खूप घातक असतो. तुमच्या घरातला कोणी तुमचा शत्रू असेल, तुमच्या शेजारचा कोणी तुम्हाला त्रास देत असेल, ऑफिसमध्ये त्रास असेल, कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास देत असेल, कुणीही तुमच्याशी वाईट वागत असेल, हा त्रास तुम्हाला संपवायचा असेल, जो व्यक्ती तुमच्याशी शत्रुत्वाने वागतो त्याला तुम्हाला तुमच्यापासून कुठेतरी दूर करायचं असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. यापैकी एक जरी उपाय तुम्ही केला, तुमचे कितीही तुम्हाला माहिती असणारे किंवा माहिती नसणारे शत्रू असतील ते तुमच्या आयुष्यातून दूर होतील. घरात त्रास देणारी कुठलीही व्यक्ती असेल तर ती व्यक्ती पूर्णतः सुधारून जाईल. जी व्यक्ती सतत तुम्हाला टार्गेट करत होती, तुम्हाला रडवत होती, हे उपाय केल्यानंतर ती स्वतः, बघा, ती व्यक्ती स्वतः रडेल, ती व्यक्ती स्वतः तुमच्या पायावर पडेल. आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. कुठल्याही शनिवारी, आठवड्यातील कुठलाही एक शनिवारच्या दिवशी तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे. कुठल्याही रंगाचा कागद चालेल. त्या कागदावरती फक्त आपल्या शत्रूचं नाव लिहायचं. काळ्या रंगाच्या पेनाने किंवा मग काळ्या कोळशाने, काळ्या कुठल्याही गोष्टीने तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव एका कागदावरती लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये 3 लसणाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत. बघा, लसूण, जे साला सगट लसूण असतं, हे लसूण, 3ही लसणाच्या पाकळ्या जेव्हा तुम्ही त्या कागदावरती ठेवाल तेव्हा प्रत्येक लसणाच्या पाकळीला एक लवंग टोचायचं आहे. फुलवाला शाबीत लवंग जेव्हा लसणाच्या पाकळीला टोचाल तेव्हा ते मध्यभागी टोचा. लवंग घेत असताना थोडंसं ते व्यवस्थित टोकदार घ्या, म्हणजे लसणाच्या पाकळीला ते सहज टोचलं जाईल आणि लसणाची पाकळी थोडीशी मोठी घ्या. 3 लसणाच्या पाकळ्या लवंगामध्ये टोचून तुम्हाला तुमच्या तुमच्या शत्रूचं नाव लिहिलेल्या कागदावरती ठेवायचे आहेत. कागदाची पुडी किंवा एखादी छान तुम्हाला घडी करायची आहे. ही तयार केलेली पुडी किंवा जी काही तुम्ही घडी केलेली आहे ही तुम्हाला स्वतः 7 वेळा उतरवायची आहे. त्याच शत्रूच्या नावाने, ज्याचा त्रास तुम्हाला दूर करायचा आहे, ज्याला तुम्हाला तुमच्यापासून लांब करायचं आहे, व कुणीही असेल ते, घरातलं, बाहेरचं, परकं, जवळचं, कुणीही, फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि 7 वेळा ते उतरतं करायचं. 7 वेळा उतरवल्यानंतर ती पुडी 7 दिवस आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायची. पर्समध्ये, पाकिटामध्ये, कुठेही तुम्ही ठेवा, पण 7 दिवस सोबत ठेवा. 7 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही लसणाची, म्हणजे लसूण आणि लवंग असणारी पुडी आपल्या जवळून आपल्या घराच्या बाहेर घेऊन जा. जी पुडी आहे ती सोडायची नाही, खोलायची नाही, काहीच नाही. एखादं भांडं किंवा मातीचं भांडं घेऊन जा, त्याच्यामध्ये ती पुडी ठेवा आणि त्याच्यावरती 4-5 कापराच्या वड्या ठेवा. आता कापूर प्रज्वलित करा, म्हणजे पेटवा. जसा कापूर पेटेल तसा आतमध्ये घातलेला लसूण आणि त्यामध्ये असणारी लवंग पेटेल, तो कागद पेटेल. जसं हे 7 दिवसानंतर घराच्या बाहेर जळेल, पेटेल, संपेल, तसं ती व्यक्ती पूर्णतः लाईनवर येणार. ती व्यक्ती पूर्णतः सुधारून जाणार. त्या व्यक्तीचा त्रास तुमच्या आयुष्यातून कायमचा निघून जाणार. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय आठवड्यातील तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे तर एक बिबवा घ्यायचा आहे. कुणी त्याला बिभोटा म्हणतं, कुणी बिबा म्हणतं. ज्या आयुर्वेदिक दुकान असतात किंवा पूजेचं सामान भेटतं, पूजेचं साहित्य, तिथे फक्त सांगा की दादा मला एक बिबवा द्या, बिबा द्या, ते तुम्हाला देतील. काळ्या रंगाचा चिंचोक्यासारखा बिबा असतो, हा एक तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. लिंबू आणि बिबा दोनही गोष्टी तुम्हाला, बघा, ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करताय त्या दिवशी या दोनही गोष्टी तुम्हाला एका कापडामध्ये ठेवायच्या आहेत. कापड कुठल्याही रंगाचं असावं. कुठल्याही रंगाच्या कापडामध्ये 2 वस्तू ठेवल्यानंतर तुम्हाला त्या 2 वस्तूंना गाठ मारायची आहे. आता गाठ मारल्यानंतर जी पोटली तयार होईल, म्हणजे पुरचुंडी तयार होईल, ही तुम्हाला, बघा, ही पुरचुंडी तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायची आहे आणि जिथे कुठे सफेद रुईचं झाड असेल, पांढरी रुई,
बघा, सफेद रुई ही नकारात्मकता शोषण्यासाठी, शत्रुपीडा दूर करण्यासाठी सफेद रुई ही अत्यंत पॉवरफुल मानली जाते. त्यामुळे दोनही गोष्टी घराच्या बाहेर घेऊन जायच्या आणि सफेद रुईच्या एखाद्या झाडाला, त्याच्या एखाद्या फांदीला या दोनही गोष्टी त्या कापडासकट बांधायच्या. बांधत असताना फक्त शत्रूचं नाव घ्यायचं आणि शत्रूचं नाव घेऊन नाशाय 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 3 वेळा म्हणायचं. समजा लिंबू बिबा घेऊन घराच्या बाहेर मी निघाली, एक झाड आहे पांढऱ्या रुईचं, त्याच्या फांदीला मी आता ते बांधलं कापड. तिथे कापड बांधत असताना समजा माझा शत्रू रोहन आहे, जो मला खूप त्रास देतो, मी त्याचं नाव घेणार रोहन नाशाय नाशाय नाशाय. समजा माझी सासूबाई मला प्रचंड त्रास देते, मी म्हणणार अंकिता नाशाय नाशाय नाशाय. समजा माझी जाऊबाई मला खूप त्रास देते आणि तिचं नाव आहे गीता, गीता नाशाय नाशाय नाशाय. समजा माझे बॉस आहेत जे मला भयंकर त्रास देतात, त्यांचं नाव आहे राजेश, मी म्हणणार राजेश नाशाय नाशाय नाशाय, राजेश नाशाय नाशाय नाशाय. कमीत कमी 21 वेळा तरी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्या व्यक्तीचं नाव घेऊन नाशाय नाशाय म्हणायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक राईच्या तेलाचा, जी काळी राई असते बघा, मोहरी आपण म्हणतो, मोहरीच्या तेलाचा तुम्हाला तिथे एक दिवा लावायचा आहे. सगळं बांधून झालं, मंत्र म्हटला की त्याच्यानंतर तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि तिथे दिवा प्रज्वलित करून मग तुम्हाला घरी यायचं आहे. हा उपाय फक्त एकदाच करा, पुन्हा पुन्हा करण्याची गरज नाही. बघा, या उपायाने ज्या व्यक्तीचं नाव तुम्ही तिथे घेणार त्या व्यक्तीचा नाश होणार. आता त्या व्यक्तीचा नाश होणार म्हणजे तो मरणार किंवा काय असं काहीच नाही. त्या व्यक्तीच्या विकृतीचा, तो व्यक्ती जो त्रास देत होता, जे काही वाईट वागत होता, तर त्या सगळ्या वाईट शक्तींचा नाश होणार. त्यानंतर बघा, हा उपाय केल्यानंतर त्यांनी किती पण तुमच्याबद्दल वाईट ठरवलं, त्यांनी विचार केला, काहीही करू दे, काहीही परिणाम होणार नाही. आता मी तुम्हाला तिसरा आणि शेवटचा उपाय सांगते. यासाठी लागणार आहे नारळ. आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरामध्ये नारळ असतो. कुठल्याही अमावस्येला, पौर्णिमेला किंवा कुठल्याही शनिवारी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे. त्यात पाणी असावं, सालं असावीत. नारळ स्वच्छ धुवायचा, थोडासा तो सुकवायचा, पुसायचा आणि त्याच्यानंतर त्या नारळावर कोळशाने आपल्या शत्रूचं नाव लिहायचं. जे काही नाव असेल ते. खूप शत्रू आहे तर फक्त तिथे शत्रू असं लिहा. कोळशाने किंवा काळ्या मार्करने वगैरे, पेनाने, जसं जमेल तसं काळ्या रंगाच्या कुठल्याही वस्तूने नारळावर नाव लिहायचं आणि हा नारळ जो आहे ना, हा स्वतःहून ओवाळायचा. अँटी क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे 7 वेळा आणि डावीकडून उजवीकडे 7 वेळा हा नारळ ओवाळून घेतला या पद्धतीने की त्याच्यानंतर हा नारळ आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचा. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून 7 वेळा हा नारळ उतरवायचा आणि घराच्या बाहेर कुठेही एखादा दगड असेल, एखादं माळ शेत असेल, तिथे लोकांची वर्दळ खूप कमी असेल, अशा ठिकाणी हा नारळ नेऊन फोडायचा. हा नारळ फोडायचा. फोडत असताना फक्त त्या व्यक्तीचं नाव घेऊन पुन्हा एकदा, आता समजा मी हा उपाय करते माझ्या बॉससाठी, ज्याचं नाव रोहन आहे, रोहन नाशाय, एवढं एक म्हणायचं आणि तो नारळ फोडायचा. ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीचं नाव घेऊन पुढे नाशाय म्हणायचं आणि तो नारळ फोडायचा. त्याचे जे 2 भाग तयार होतील, जे 2 तुकडे होतील, ते क्रॉस पद्धतीने फेकून द्यायचे. ते दोनही तुकडे फेकून द्यायचे आणि घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवून मग घरात यायचं. हा उपाय तुम्ही 4 शनिवार करा, 8 करा. हा उपाय तुम्ही प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला करा. प्रत्येक अमावस्येला वेगवेगळ्या शत्रूसाठी तुम्ही करा. तुम्ही फक्त एक अमावस्या किंवा एक शनिवार तुम्ही करून बघा. ज्या व्यक्तीच्या नावाने हा उपाय करा त्या व्यक्तीचा त्रास तुमच्या आयुष्यातून कायमचा संपेल. खूप साधा आणि खूप सोपा उपाय आहे. नक्की करा.